मी असं सरळ झोपून किती वर्ष झालेले असते. पिलोच्या वरती असं टेडी लावून मग असं 15 दिवसामध्ये वापरायची गरज नाही पडली. नाही, म्हणजे जे पाठीचे 2च ट्रीटमेंट केले आपण फक्त, पण या 2 ट्रीटमेंट मध्ये एवढं 8-10 वर्षांचं ते फक्त 2 सेशन मध्ये ऍटलिस्ट तुम्ही सरळ तरी झोपू शकता. मी असं सरळ झोपून किती वर्ष झालेले असते. फुल नाईट किती 5-6 वर्ष जास्तीत जास्त 3-4च्या नंतर एखादा तास झोपली तर एका अंगावर, नाही तर पोटावरच एका अंगावर असं पिलो लावायला 1-2 किलो टॅडी वगैरे टॅडीचे ते नोस वगैरे आहे ना, ते प्रेशर देतात. तर मग लोक म्हणजे 8 ते 7-8 वर्षांपासून तुम्ही सरळ झोपलेलं नाही. टॅडी खेळतात, पण मी टॅडी पाठीला यूज करते. पिलोच्या वरती असं टॅडी लावून मग असं उसके कारण थोड़ा मसाज होता है ऊपर नीचे. टॅडी सॉफ्ट आहे, डॉगी हे सगळं. तो अभी ये 15 दिवसामध्ये वापरायची गरज नाही पडली. नाही, टेडी आणि डॉगी ते त्यांच्या घरी गेले. आहे बेडवरतीच ठेवले, पण असं एक साईड झोपली तर थोडस सपोर्ट घेत. म्हणजे जे पाठीचे 2च ट्रीटमेंट केले आपण फक्त, पण या 2 ट्रीटमेंट मध्ये एवढा 8-10 वर्षांचा जो त्रास आहे, जो एवढा तुम्हाला मेहनत करून टेडी बिअर लाव, उशी लाव, तुमचं मॅट्रेसला खड्डा पडला, ते फक्त 2 सेशन मध्ये ऍटलिस्ट तुम्ही सरळ तरी झोपू शकता. दिस इज अ गुड अचिव्हमेंट. मसल तुमचे ते टाईट झालेत ना, ते लीच थेरपी केल्यामुळे मसल लूज होत आहे. तुम्हाला असं चालायला वगैरे फ्रेश वाटतंय किंवा इकडे कंजेशन कमी वाटतं का? वाकायला वगैरे असं काय बदल वाटतो? त्रास होतो थोडा, असं जास्त वाकायला वगैरे नाही. पण आता म्हणजे आपण 2 थेरपी केल्यानंतर थोडं जास्त वागता येतंय किंवा फ्लेक्झिबिलिटी वाढली असं काही पण जाणवलंय का? नाही. बट पेन आहे कमी झालंय. गुड. अजून बरेच सेशन बाकी आहेत तुमचे. तुम्हाला असं स्वतःला वाटतं का की आपण जे आता ट्रीटमेंट करतोय लीच थेरपीचं, याच्यात पुढं फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय का? गुड. नाही होऊन जाईल. आणि पोटभर जर जेवण जर मिळतं तर मग बरोबर. जेवणच नाही आहे ना, क्वांटिटी कमी आहे, किडनीचं क्वांटिटी कमी. एवढं मेडिसिन्स आहे तर मग ते नाही होत. हळूहळू पण चक्कर येत, हळूहळू त्यावरती पण आपण काम करू. एक सॉर्ट आउट करू, थोडं सगळं होऊन जाईल. ठीक आहे.